तर लोकसभा निवडणुकीचा अखेर बिगुल वाजलेला आहे आणि लोकसभेतले चंद्रपूरमधले उमेदवार जे आहेत सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी. आपण पाहूया. लोकसभा निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे आणि पहिला टप्पा अर्थातच नागपूरचा असेल, विदर्भाचा असेल आणि आपल्यासोबत सुधीर मुनगंटीवार आहेत. सर, काय सांगाल? नागपूरचा विदर्भाचा पहिला टप्पा आहे, चंद्रपूर देखील त्यामध्ये येणार आहे. कसं बघताय, कारण तुम्ही देखील स्वतः उमेदवार आहात? साधारणतः नागपूर म्हटलं तर देशाचं हृदयस्थान मानलं जातं, 0 माइल्स मानलं जातं. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत असणारा नागपूर विदर्भ हा मध्यभाग. आणि मग विश्वास आहे की विदर्भाचा वी हा भारतीय जनता पार्टीसाठी विजयाचा वी होणार आहे, विक्टरीचा वी होणार आहे. आम्ही विदर्भातून पहिल्या निवडणुकीचा जेव्हा शुभारंभ करू तेव्हा मग विश्वास आहे की विदर्भातली जनता ही भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आपला मतरूपी आशीर्वाद उभा करेल. बऱ्याचदा असं झालं की उन्हाळ्याचा फटका जो आहे तो मतदारांवर देखील बसतो. भीती वाटते की कशा पद्धतीने मतदानाची टक्केवारी अशा काळात घटू शकते, अशी देखील एक चिंता असते. नाही, असते, चिंता असते. मला वाटतं की प्रत्येक उमेदवारांनी आपल्या जाहीर सभेमध्ये याविषयी आग्रह केला पाहिजे की कोणत्याही राजकीय पक्षाला मतदान करायचं तो तुमचा विषय आहे, पण मतदानाला गेलं पाहिजे. याचं साधं कारण आहे, हा शाईचा एक थेंब लागण्यासाठी हजारो शहीदांनी आपल्या शरीरातला प्रत्येक रक्ताचा थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केला. मी परवा अंदमान निकोबार गेलो आणि त्या जेलमध्ये जेव्हा गेलो अक्षरशः काटे येतात. हो, 1911 ते 1921 स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या यातना झाल्या किंवा तिथं असणाऱ्या देशभक्तांना जी यातना दिल्या ना, आम्ही उन्हात जाऊन मतदान करणं या कशा यातना होऊ शकतात? भाऊ, सी वोटर आणि एबीपी माझाचा एक सर्वे आला, त्यामध्ये महायुतीला अर्थात 28 जागा आणि महाविकास आघाडीला 20 जागा असे दाखवण्यात आलेलं आहे. कसं बघता या संपूर्ण? नाही, आपण जर माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर देशातल्या कोणत्याही राज्याचा सर्वे बघा, त्या सर्वेमध्ये साधारणतः चॅनल्सच्या माध्यमातून जे आकडे सांगितले जाते त्याच्या 1.5 पट किंवा कधीकधी 2 पट विजय प्राप्त होतो. तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये बघा, मध्य प्रदेशमध्ये आम्ही 165 गेलो. तुम्ही गुजरातमध्ये बघा, आम्ही 156 गेलो, फक्त अपोजिशनला 18 जागा राहिल्या. छत्तीसगडमध्ये बघा, तुम्ही एखादा दुखादा छोटासा अपवाद सोडला तर माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आज देशामध्ये एक वातावरण आहे की आएंगे तो मोदी ही. कारण बाकी सर्व पक्ष जे आहे ते परिवार चालवतात. या देशामध्ये एक मात्र मोदीजी असे नेते आहे की ज्यांनी देशासाठी परिवार सोडला. सन्माननीय राहुल गांधीजी पत्रकार परिषदेमध्ये जाती विचारतात. कुठं चालला देश? म्हणजे एक काँग्रेसचा इतका वरिष्ठ नेते ज्यांना काँग्रेसचं प्रमुख आपण मानतो ते जात विचारतात. त्या दिवशी मात्र मनात एकच भाव आला, देवा 1000 जन्म दिले तरी काँग्रेसला चुकूनही मला सदस्य म्हणून देऊ नको. जाती विचारतात पत्रकार परिषदेमध्ये. अशांच्या मागे मतदार कसा उभा राहील? खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत स्वतः सुधीर मुनगंटीवार होते. ते म्हणाले निवडणुकांच्या तारखा देखील आता जाहीर झालेल्या आहेत आणि खऱ्या अर्थाने विदर्भाचा पहिला टप्पा जो असणार आहे. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकर सर, सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.